नमस्कार. एक गाजर घेतला आहे, कोबी घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे. आता हे सगळं चॉपरला बारीक करून घ्यायचं, नाहीतर हातानेच आपण चाकूच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं एकदम. आता हे बारीक करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले. तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये एक मी उकडलेला बटाटा टाकला आहे, तो कुस्करून चांगला घ्यायचा आहे मॅश करून. आता त्याच्यामध्ये मी मिक्स हर्ब्स टाकले आहेत. आता ह्याचे हे 2 गोळे करून घ्यायचे. नंतर आपल्याकडे पिठाचा गोळा असेल तर दोन पोळ्यांचा पीठ मळून घ्यायचं आणि असं त्याच्यामध्ये हे भरून घ्यायचं. असं एवढा मोठा गोळा घ्यायचा, एकदम पंजाबी ढाब्यामध्ये जसा पराठा मिळतो तसा हा केलेला आहे. हे बघा, असा एवढा गोळा मोठा घेऊन असं मस्त त्याच्यामध्ये स्टफिंग भरायची आहे. चांगलं त्या पुरणपोळी करतो तसं भरायचं आहे त्याच्यात. आता ह्याच्यावरती मी बटर लावलं आहे. हे बघा, बटर नाही तर तूप लावू शकता. आपल्याला जे हवे नाही तर तेलही लावू शकता. मस्त असा दोन्ही साईडून चांगला खरपूस होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. हे बघा, आणि गॅस फास्ट ठेवायचा, तेव्हा म्हणजे एकदम स्मोकी फ्लेवर येईल त्याला एकदम, कारण बटर टाकल्यामुळे. आणि असा दोन्ही साईडून चांगला मस्त खरपूस होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. हे बघा, किती दिसायला पण सुंदर दिसतो आणि खाण्याला तितकाच टेस्टी लागणार आहे. आणि मुलांना सगळ्या भाज्या दिल्या म्हणून आपल्याला बरंही वाटणार आहे. तर हे बघा, आता हा दुसरा पराठा करून घेतला आहे. हा सकाळी नाश्त्यासाठी देऊ शकतो, टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो. हे बघा, आणि एकदमच कमी बटर टाकले, असं नाही की भरपूर बटर टाकले. एकदम त्याच्यामध्ये तळून काढलेलं असं नाही आहे. फक्त थोडंसं वरून लावले, एकदम अर्धा चमचा बटर लावले आणि त्याच्यामध्ये हा चांगला मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आणि चांगला मऊसूद लुसलुशीत पराठा तयार आहे. ह्याच्याबरोबर आपण दही किंवा सॉसबरोबर आपण देऊ शकतो मुलांना. हे बघा, किती मऊ लुसलुशीत बनला आहे. आता ह्याचे भाग करायचे, 4 भाग करायचे आणि असं मस्त हे बघा असं सजवून दिलं तर मुलंही एकदम खाताना खुश होतील. हे बघा, आणि वरती असं दही नाहीतर सॉस दिला तरी चालेल, मस्त लागतो. तर तुम्ही हा एकदा पराठा बनवून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. हे बघा, दह्यासोबत माझ्या मुलीला तर खूप आवडला. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.